एकदम शांत बसा. वकील बांधव हायकोर्टातले बोलायला लागले. नमस्कार. हॅलो. दादांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आम्ही हा GR सरकारने जो दिलेला आहे तो सर्व वकील बांधवांनी तपासलेला आहे. तो प्रायमा फेसी GR हा व्यवस्थित वाटतोय. त्यातला एक पात्र शब्द होता तो दादांनी वाचून काढायला लावला जो अत्यंत आवश्यक होता आणि सरकारने देखील ती विनंती मान्य केलेली आहे. माझं नाव ॲडव्होकेट मंगेश देशमुख आहे आणि दादांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी हा GR बघितलेला. आमची सगळी वकिलांची टीम आहे मुंबई हायकोर्टात काम करणारी. आम्ही GR बघितलेला आहे. प्रायमा फेसी हा GR आम्हाला व्यवस्थित वाटतोय आणि न्याय देणारा वाटतोय. त्यामुळे दादांनी वाचून देखील तो कन्फर्म केलेला आहे. माननीय मंत्री महोदयांनी देखील तो कन्फर्म केलेला आहे. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा GR व्यवस्थित आहे. आणखीन कोणत्या वकील बांधवाला बोलायचं का? जे खरं आहे ते बोलायला काय आहे? मनोज दादांच्या अथक परिश्रमाला आणि मनोज दादांच्या अभ्यासाला हे जे यश आलेलं आहे ते अद्वितीय असं यश आहे. मराठवाड्यातल्या गॅझेट नोंदी पश्चिम महाराष्ट्राचाही विषय आहे आपल्या याच्यामध्ये. पण ड्राफ्टच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदी असलेल्या मराठवाड्यातल्या सर्व लोकांना त्यांच्या कुळातील व नातेसंबंधातील सर्व लोकांना या GRच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र मिळायला मदत होणार आहे. सर्वांना अभिनंदन. जय जिजाऊ, जय शिवराय. अहो गावातला विषय आहे तुमचा. एका तालुक्यातल्या 10 गाव आहे. बोरचे आहेत का तुम्ही? अरे गॅजेट आहे ना मग आपल्याला. काय बोलतात? मला वाटलं बोरचे आहेत तुम्ही. अरे एका गावात एका तालुक्यात 10 गाव आहे. गॅजेटने काय सांगितलंय? ज्या नोंदी आहेत त्या नोंदीच्या आधारावर यांनी त्रिसदस्यीय समिती नेमली. गावातल्याने अर्ज करायचा, प्रमाणपत्र देणार. त्याच्या वकील आहे तुम्ही? वकील आहे? अरे नोंद नाही म्हणूनच गॅजेट आहे ना. थांबा बोलून दे जरा लोकाला तुम्ही. मला असं नाही आवडत. नोंद नाही म्हणूनच गॅजेट आहे. पश्चिम महाराष्ट्रात नोंदीत नाहीत म्हणून सातारा संस्थांचा गॅजेट. मराठवाड्यात नोंदी नाहीत म्हणून मराठवाड्याचं गॅजेट. नोंदी नाही म्हणूनच गॅजेट आहे ना. शिंदे समितीनं शोधल्या, नाही मिळाल्या. मग आता गॅजेट मधून मिळाल्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.